नमस्कार. मी संतोष गायकवाड. मित्रांनो, जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे नाताळ आणि आज 25 डिसेंबर आहे. या नाताळ ख्रिसमस विषयी ग्रेट बेट मुलाखतीमध्ये आज पाहुणे म्हणून आहेत नवीन वसईचे धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसूजा सर. तुमचं स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुमचं मी अभिनंदन करतो की वसई धर्मप्रांताचे महागुरू म्हणून तुमची नियुक्ती झाली. खूप उत्तम सोहळा, मी पण होतो त्या कार्यक्रमाला. सर, आज नाताळ आहे, थोडक्यात काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम आपणा सर्वांस हॅपी क्रिसमस. क्रिसमस हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्माचा सोहळा. ह्याद्वारे आपल्याला दिसून येते की जीवन किती महत्त्वाचं आहे आणि माणसाला माणसाप्रमाणे माणूस म्हणून जगता यावं, म्हणून परमेश्वर भूतलावर माणूस झाला आणि म्हणूनच हा माणुसकीचा सोहळा आहे असं मला वाटतं. बिशपजी, तुमच्या एकंदरीत बालपण आणि शैक्षणिक प्रवासाबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? समाजामध्ये महत्त्वाचं घटक म्हणजे कुटुंब. मी परमेश्वराचे आभार मानतो, कारण परमेश्वराने मला एक सुंदर असं कुटुंब दिलं. माझे आई वडील ह्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं. आम्ही चारही भावंड उच्च शिक्षित आहोत आणि लहानपणी श्रद्धेचं त्याने आम्हाला बाळकडू दिलं. आम्ही श्रद्धेमध्ये दृढ व्हावी आणि त्या श्रद्धेची आम्ही साक्ष द्यावी म्हणून त्यांनी आम्हाला वेळोवेळी धार्मिक ज्ञान, आमचे जे सोहळे असतात किंवा उपासना असतात त्यामध्ये सहभागी केलं आणि चर्चमध्ये सक्रिय होण्यासाठी त्यांनी आम्हाला नेहमी प्रोत्साहन दिलं. चर्चच्या वेगवेगळ्या संघटनेमध्ये त्यांनी आम्हाला सतत मार्गदर्शन केलं आणि मग माझी आई, मम्मी डॅडी तसेच माझे कुटुंबीय हे देखील चर्चमध्ये, समाजामध्ये देखील सक्रिय होते. समाजसेवेची त्यांना आवड होती आणि म्हणून तोच वारसा त्यांनी आम्हाला दिला आणि म्हणून माझी भावंड आणि आम्ही सगळे हे समाजसेवेसाठी नेहमी तयार झालो. त्यामधूनच मला प्रेरणा झाली की आपलं हे जीवन आहे हे केवळ आपल्यासाठी नाही, ह्याचा उपयोग दुसऱ्यांना कसा होईल, ह्याचा लाभ दुसऱ्यांसाठी कसा करता येईल आणि विशेष करून समाजातले जे रंजले गंजले आहेत, गरीब आहेत, उपेक्षित आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल. मला आठवतं, मी शाळेमध्ये होतो, सेंट अगस्टिनमध्ये, या ठिकाणी माझा सोहळा झाला. त्याच शाळेमध्ये मी शिकलो आणि तेथील आम्हाला धर्मशिक्षणाच्या वर्गामध्ये समाजसेवेसाठी, म्हणजेच जे गरीब आहेत, उपेक्षित आहेत, त्यांच्याविषयी स्लाइड शोज दाखवण्यात येत असे आणि त्यावेळी मला मनामध्ये प्रेरणा झाली की माझं जीवन परमेश्वरासाठी मला कसं समर्पित करता येईल, ह्या गोरगरिबांसाठी मला काय करता येईल. आणि तिथून मला ही पाचारणाची प्रेरणा झाली आणि समाजसेवा आणि श्रद्धा घोषित करण्यासाठी मी पुढे आलो. बिशप साहेब, आपलं जे आज धार्मिक कार्य, तुम्ही वसई धर्म प्रांताचे महागुरू झालेला आहे, तर यामध्ये तुमच्या आईवडिलांचं कसं योगदान? सर्वप्रथम मी परमेश्वराला म्हणेन की परमेश्वराने मला परमेश्वरासारखे आई वडील दिले. माझे डॅडी ह्यांनी आमच्यावर खूप प्रेम केलं आणि आईने आमच्यावर खूप माया केली. आम्हाला लहानाचं मोठं करताना त्यांनी खूप श्रम घेतले आणि आम्हाला सगळ्या सुखसुविधा दिल्या, पण त्याबरोबर त्यांनी आम्हाला धार्मिक शिकवण देखील दिली. विशेष करून माझे डॅडी हे पॅरिश काउन्सिलचे सभासद होते, समाजसेवक देखील होते, ते आपल्या ग्रामपंचायतचे देखील सभासद होते आणि आमच्या घरामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांची नेहमी सभा होत असे. तिथून आम्हाला प्रेरणा मिळाली सेवाभावी जीवन जगण्याची. आणि माझी आई ही स्त्रियांच्या सोडॅलिटीचा आमचा जो संघ होता त्या संघामध्ये प्रमोटर होती आणि प्रमोटर म्हणजे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी एक व्यक्ती. तर तशा प्रकारे तिने जे कार्य केलेलं आहे चर्चमध्ये आणि गाव परिवारामध्ये ते निश्चितच प्रेरणादायी आहे. ह्या पलीकडे मी म्हणेन की मी जेव्हा सेमिनरी जॉईन केली त्या दिवसापासून तर मी आतापर्यंत, माझे वडील मरेपर्यंत, माझे आई वडील रोज मिसाला जात आणि त्यानंतर ते कामाला जात. म्हणजे मी सांगेन की ती जी प्रेरणा आहे श्रद्धेची ती त्यांनी मला दिलेली आहे आणि म्हणूनच मी त्यांचे आज मनपूर्वक आभार मानतो. आज माझे डॅडी मरण पावलेले आहेत, परंतु आमचा ख्रिस्ती विश्वास आहे की ते स्वर्गामध्ये परमेश्वराबरोबर गुणगौरव करीत आहेत, परमेश्वराला धन्यवाद देत आहेत. ह्याचबरोबर माझी एक मावशी सिस्टर लूड्स ह्या देखील मरण पावल्या, पण त्यांची देखील
मार्गदर्शन आणि त्यांचं देखील प्रेम मी अनुभवलेलं आहे. माझी आई जिवंत आहे, त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो. तिने हा सोहळा अगदी जवळून पाहिला आणि ती परमेश्वराला धन्यवाद देते. तिचे देखील मी आभार मानतो आणि तिला चांगलं आरोग्य लाभावं, माझ्या डॅडींना आणि मावशीला परमेश्वराने स्वर्गसुख द्यावं म्हणून मी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आमचे एक काका होते, डॅडीचे एकच भाऊ डॉमिनिक डिसूजा. त्यांनी देखील माझ्यावर मुलाप्रमाणे संस्कार केले आहेत. मी त्यांचाच मुलगा म्हणून त्याने मला वाढवलेला आहे आणि म्हणून ते देखील मरण पावले आहेत. त्यांचे देखील मी आभार मानतो आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. सर, आपण नुकतंच नियुक्ती झालेली आहे बिशपपदी, तर सध्या परिस्थितीमध्ये वसई आणि धर्मप्रांताच्या आपल्या कार्यकाळासाठी आशा आणि अपेक्षा काय आहे? हे वर्ष पोप महाशयांनी जुबली वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे आणि या जुबली वर्षामध्ये पोप फ्रान्सिस यांची आम्हाला शिकवण आहे की वी हॅव टू बी पिलग्रिम्स ऑफ होप, म्हणजेच श्रद्धेची यात्रेकरू असले पाहिजेत. आज आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे ही खूप निराशजनक आहे आणि ह्या निराशजनक परिस्थितीमध्ये आशेचे दीपस्तंभ होण्यासाठी, यात्रेकरू होण्यासाठी पोपने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या वसईतील परिस्थिती आणि विशेष करून आमचे जे मिशन भाग आहेत, म्हणजे पालघर जिल्ह्यातील इतर तालुका आहेत, त्या तालुक्यावर फोकस करून तेथील लोकांच्या जीवनामध्ये आशेचे किरण निर्माण करण्याचा आपला धर्मप्रांताचं धोरण आहे. बिशप सर, आज वसई धर्मप्रांतासमोर सर्वात गंभीर आव्हानं कोणती आहेत आणि त्यांना सामोरं जाण्यासाठी आपले कोणकोणते संकल्प आहेत? सर्वप्रथम वसई धर्मप्रांत असं आपल्याला वैयक्तिक म्हणता येणार नाही, परंतु आज सगळ्या ठिकाणी एक न्यूनगंड म्हणजेच इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स ही संकल्पना सगळ्या ठिकाणी वाढत चालली आहेत आणि म्हणून ती बाहेर काढण्यासाठी सुपिरियरिटी कॉम्प्लेक्सकडे आपण धाव घेतो. म्हणजे आपण कोणीतरी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या परिस्थितीमध्ये आपल्या तरुणांमध्ये, आपल्या भाविकांमध्ये एक स्वप्रतिमा, सेल्फ इमेज आपल्याला निर्माण करता येईल आणि त्याद्वारे आपल्याला निश्चितच दुसऱ्यांसाठी जीवन जगण्यासाठी प्रेरणा देता येईल. त्याचप्रमाणे आज जी नेतृत्वाचा अभाव आपल्याला सगळ्या ठिकाणी दिसत आहे, त्या नेतृत्वासाठी आपल्याला अनेक प्रयत्न करायचे आहेत की चांगले सुसंस्कृत असे लीडर्स आपल्याला कसे करता येतील. महात्मा गांधी यांचं वाक्य आहे, ऑल पॉलिटिकल लीडर्स शुड बी स्पिरिच्युअल लीडर्स. म्हणजे अध्यात्माचा जर पाया असेल तर निश्चितच नेतृत्वही फुलतं बहरतं आणि म्हणूनच अध्यात्माला कसं महत्त्व देता येईल. आणि म्हणून मी माझं ब्रीद वाक्य घेतलेलं आहे, श्रद्धा तेवत ठेवण्यासाठी. म्हणजेच श्रद्धेचा जर आपला पाया असेल तर त्या श्रद्धेमधून निर्माण होणारी आशा आणि प्रीती ही याची फळं आपल्याला पाहता येतील. बिशप साहेब, धर्मप्रांताचे धार्मिक आध्यात्मिक नेते म्हणून, एक पालक म्हणून आपण जे सामान्य श्रद्धावंत आहेत समुदायामध्ये, सहयोगाची भावना त्यांच्यामध्ये कशी पुढे ठेवा? योगायोगाने ह्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हॅटिकनमध्ये सिनड ऑन सिनेडॅलिटी म्हणजेच सहप्रवासाची ख्रिस्त सभा ह्यावर गेली 4 वर्ष चिंतन करून पोप फ्रान्सिस यांनी आम्हाला एक धोरण दाखवलेलं आहे की सर्वांचा सर्वांगीण विकासासाठी आपल्याला कसा सहयोग घेता येईल आणि एकत्रितपणे कार्य करता येईल. आणि म्हणून त्यांनी आम्हाला एक पद्धत सांगितलेली आहे, कॉन्व्हर्सेशन ऑफ द स्पिरिट. म्हणजेच पवित्र आत्म्याबरोबर सुसंवाद करणे. पवित्र आत्म्याबरोबर सुसंवाद म्हणजे आपण स्वतः पवित्र आत्म्याचा अनुभव घ्यायचा आणि आपला आंतरिक आवाज जो आहे, ती तळमळ जी आहे ती व्यक्त करून दुसऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्या समजावून घेऊन मग त्याची पारख करून आपण कार्यपद्धतीमध्ये वाढायचं. आपल्या ज्या पालखी अधिकारामध्ये येणारे पुरोहित वर्ग आहेत, व्रतस्थ आहेत, धर्मपत्नी यांना मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी आपण कुठले कुठले उपक्रम योजित आहात? सर्वप्रथम मी परमेश्वराचे आभार मानेन, कारण परमेश्वराने या वसई धर्मप्रांतासाठी अत्यंत सेवाभावी आणि समर्पित असे धर्मगुरू दिलेले आहेत आणि ते धर्मगुरू आपापल्या पॅरिशमध्ये, आपल्या धर्मग्रामामध्ये प्रभावीपणे आणि नाविन्यपूर्ण आपली सर्जनता वापरून आणि आपली कल्पकता वापरून चांगलं कार्य करीत आहेत. आपले जे धर्मभगिनी आहेत, म्हणजे ज्याला आम्ही रिलिजियस मेन अँड वुमेन म्हणतो, ते व्रतस्थ देखील फार सुंदर कार्य या धर्मगुरूंच्या सहकार्याने करत आहेत आणि त्याचबरोबर प्रापंचिकांचा सहभाग देखील तितकाच मोठा आहे. या धर्मगुरूंना जवळ करून एकत्रितपणे सांघिकपणे
कसे उपक्रम राबवता येतील यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. त्याचप्रमाणे व्रतस्थांबरोबर सुसंवाद साधून त्यांचे देखील योगदान जे आहे ते किती मोठं आहे, त्यांचं जे समर्पित जीवन आहे त्याबद्दल त्यांना वाव देऊन त्याद्वारे आपण निश्चितच आपल्या धर्मक्रमासाठी वेगवेगळे उपक्रम योजण्याचं प्रयोजन करणार आहोत. किशोर साहेब, महागुरूंच्या अधिकारातील भागात शुभवार्ता प्रसारण म्हणा, मिशनरी कार्यासाठी तुमचा काय दृष्टिकोन आहे आणि कॅथलिक भाविकामध्ये त्यांचा जो विश्वास आहे तो इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी कसं तुम्ही बघता? आमचे पोप आहेत, पोप फ्रान्सिस, ते म्हणतात आय एम मिशन. म्हणजे मिशन आणि मी वेगळं नाही, माझं जीवनच हे एक मिशन आहे. आणि म्हणून ती संकल्पना जी आहे ती फार महत्त्वाची आहे. माझ्या जीवनाद्वारे जेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाची साक्ष देतो, परमेश्वराने जसं माझ्यावर प्रेम केलं आहे, ज्याच्याविषयी ते म्हणतात डिलेक्सिस नॉस या परिपत्रकामध्ये की ही लव्ड अस फर्स्ट, देवाने आपल्यावर पहिलं प्रेम केलंय, मग आपण दुसऱ्यावर प्रेम करायचं आहे. ही जी शिकवण आहे ती आपल्याला पुढे न्यायची आहे आणि त्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. बिशपजी, आपल्या धर्मप्रांतामध्ये आंतरधर्मीय संवाद आणि सहकार्याला चालना देण्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारची पावलं उचलत आहात? इतर धार्मिक समुदायाच्या नेत्यांशी आपण कसे संबंध प्रस्थापित कराल? प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे, जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. व्हॅटिकन विश्व परिषद दुसरे ह्यामध्ये देखील ख्रिस्त सभेने ही शिकवण दिली आहे की आपण दुसऱ्यामधलं जे चांगलं आहे आणि जे सत्य आहे आणि जे समाजाच्या हितासाठी आहे ते एकत्रित केलं पाहिजे. आणि म्हणून नेटवर्किंग ही जी संकल्पना आपल्याला प्राप्त झालेली आहे त्याचा आपण वापर करायचा आहे. आपला जो उद्देश आहे तो दुसऱ्यांचं जीवन फुलविण्याचा आहे, गोरगरिबांच्या सेवेसाठी आहे. आणि म्हणून सर्व धर्मियांना एकत्रित करून आपले जे सामाजिक प्रश्न आहेत किंवा आपल्या ज्या अडचणी आहेत त्या आपल्याला कशा दूर करता येतील आणि गुण्यागोविंदाने एकमेकांबरोबर कसं राहता येईल त्यासाठी आपले प्रयत्न आहेत. डायलॉग ऑफ लाईफ ही एक संकल्पना चर्च आपल्याला शिकवते. म्हणजेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जसे आपण एकत्र नांदतो तशाच प्रकारे आपण वाढले पाहिजेत आणि केले पाहिजे. त्यासाठी आपले धर्मप्रांताचे वेगवेगळे उपक्रम असणार आहेत. आता क्रिसमस आहे, क्रिसमसच्या सायंकाळी आम्ही एक सर्वधर्मीय क्रिसमस सायंकाळ आयोजित केली आहे की जेणेकरून ते इतर सगळे धर्मीय येतील, आपण मैत्रीभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करू. तसेच इतर धर्मांचे जे सण आहेत त्यासाठी देखील आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि असे वर्षाला जास्तीत जास्त वेळा आपल्याला कसं भेटता येईल आणि आपला जो आनंद आहे तो कसा वाटून घेता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. बिशप साहेब, शेवटचा प्रश्न आहे. वसई धर्मप्रांताची धुरा तुम्ही सांभाळत आहात, तर तुम्ही लोकांसाठी, भाविकांसाठी काय संदेश द्याल? सर्वसामान्य लोकांसाठी मी असा संदेश देईन की मी जरी एक धार्मिक नेता असलो किंवा बिशप असलो तरी आमचे बिशप आर्चबिशप फेलिक्स मचाडो सांगायचे की मी केवळ ख्रिस्ती लोकांसाठीच बिशप आहे असं नाही, तर सर्व धर्मीय सर्व लोकांसाठी, वसईतील या तालुक्यातील, पालघर जिल्ह्यातील सर्व लोकांसाठी मी माझं जीवन समर्पित केलेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांसाठी माझं कार्य असेल आणि सर्वांना सामावून घेऊन एकत्रितपणे सर्वांच्या विकासासाठी, सर्वांच्या प्रगतीसाठी आपण कार्य करायचं आहे. आपण वसईची एक परंपरा आहे, गुण्यागोविंदाने नांदलेलो आहोत आणि म्हणूनच सर्व लोकांबरोबर आपल्याला शांततेमध्ये, ऐक्यामध्ये कसं नांदता येईल त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हा संपूर्ण पालघर जिल्हा आपल्याला न्यायाचा, शांतीचा कसा करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. आम्ही त्यासाठी आपल्याला वेळोवेळी बोलावू, तेव्हा तुम्ही प्रतिसाद द्यावा. तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही प्रतिसाद देऊ. एकत्रितपणे आपण निश्चितच या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करूया. अमेरिकेमध्ये लोक म्हणतात गॉड ब्लेस अमेरिका, तसं मी म्हणेन पालघर जिल्ह्यातील सर्व भाविकांनी म्हटलं पाहिजे गॉड ब्लेस आवर डिस्ट्रिक्ट पालघर. पालघर जिल्ह्याला परमेश्वराने आशीर्वादित करावं. थँक्यू. तर मंडळी, आज या नाताळ विशेष ग्रेटपेट मुलाखतीमध्ये वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसूजा यांनी आपल्याला मुलाखत दिली. बिशप साहेब, तुम्ही मुलाखत दिली आणि आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो. आणि आमच्या चॅनल हे मराठी भाषा संवर्धन प्रसाराचंही काम करतं म्हणून मी एक दिवाळी अंक
भेटतील. धन्यवाद. थँक्यू. आभारी.